रायगडमधील कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित धरण व जलविद्युत प्रकल्पांमुळे पर्यावरण, शेती आणि स्थानिक जनजीवन धोक्यात आल्याचा आरोप करत 18 मे रोजी कर्जत येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लोकमान्य टिळक चौक येथे होणार आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. कर्जत तालुक्यात पाली, भुतिवली, कोंढाणा, पोशीर, शिलार, टाटा जलविद्युत प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि टोरेंट पॉवरचा 3000 मेगावॅट क्षमतेचा पॅम्प्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते या सर्व प्रकल्पांमुळे हजारो झाडांची तोड, वनक्षेत्राचा ऱ्हास, सुपीक शेतीचे नुकसान आणि अनेक गावांचे विस्थापन होण्याचा धोका आहे. टोरेंट प्रकल्पासाठी सुमारे 377 हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी 233 हेक्टर दाट जंगल आहे. पर्यावरण अहवालानुसार 48,000हून अधिक झाडे तोडली जाऊ शकतात. हा परिसर भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाटातील जैव वैविध्यतेच्या पट्ट्यालगत असल्याने वन्यजीव आणि जलस्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोशीर धरणासाठी 6,394 कोटी आणि शिलार धरणासाठी 4,869 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे बोरगाव, उंबरखांड, चई, चेवणे, शिलार आणि धोत्रे यांसह अनेक गावांतील शेकडो कुटुंबे बाधित होऊ शकतात. कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आयोजित या आंदोलनात शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. आंदोलनस्थळी सह्या संकलित करून शासनाला निवेदन पाठवण्यात येणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिलाय. तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी आपली एक सही करण्यासाठी 18 तारखेला आंदोलनस्थळी भेट द्यावी असे आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले आहे. आज आम्ही टोरेंट प्रकल्प तसेच तालुक्यातील इतर जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या याच्यातून कर्जतचं जे पर्यावरण आहे ते उद्ध्वस्त होणार आहे आणि या संदर्भातलं गेल्या आम्ही 5-6 महिन्यापासून वारंवार सातत्याने सोशल मीडिया असेल शासनाकडे या संदर्भातली माहिती मागवतोय. आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय, परंतु या संदर्भात कुठल्याही प्रकारे टोरेंट प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्पासंदर्भात शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर करत नाहीये आणि म्हणून आम्ही या संदर्भातला आमचं जे म्हणणं आहे, आमच्या ज्या भावना आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 18/5/2026 रोजी कर्जतमध्ये आम्ही धरणे आंदोलन करतो एक दिवसीय आणि त्या संदर्भातलं आजचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का या संदर्भातलं जो आमची पत्रव्यवहार केलेला आहे, जी आमची मागणी आहे ती आपण शासनापर्यंत पोहोचवावी. तर या संदर्भात आता आपण पाहिलं असेल टोरेंटच्या प्रकल्पामध्ये 600 एकर जे फॉरेस्ट आहे हे फॉरेस्ट उद्ध्वस्त होणार आहे आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत आणि आता 11 वाजलेले आहेत. आपण बघतोय किती टेम्परेचर आहे. तर कर्जतमध्ये जो पर्यावरणाचा जो स्टेटस होता या अशा प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्हाला हा पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 18 तारखेला धरणे आंदोलन करतोय आणि त्याचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, कर्जत.